पण आता आमचं नातं बदललंय. म्हणजे हा जावई मी सासरा, म्हणून त्यांच्या लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी मी अथर्वला नोकरीवरून काढून टाकलं. नोकरीच्या संदर्भातली कात्रणं मिळाली तुझ्या पॅन्टच्या खिशात. माझा एक मित्र आहे, त्याला नोकरी बघायची शोधत होता, म्हणून मी त्याच्यासाठी कापली. घराचा हप्ता तू भरू शकतोस? ऑफिसमध्ये जरा फंडिंगचा प्रॉब्लेम झालाय म्हणून. मी लखनपाल अकाउंटन्सी मधून बोलतेय. अथर्व कर्णिक आहेत का? त्यांच्याशी आजच्या इंटरव्ह्यू बद्दल बोलायचं होतं. गेले महिनाभर हा माझा एम्प्लॉई नाही. माझ्या ऑफिसमध्ये तो काम करत नाही. इतकं होऊनही माझा जावई काही हरला नाही. त्याने माझ्या समोर हात जोडले नाही, माझ्या पाया पडला नाही, आणि मलाही तेच बघायचं होतं. मी त्याला घर जावई होण्याची सुद्धा ऑफर दिली, पण ती सुद्धा त्याने नाकारली. हो, स्वाभिमान असावा तर असा. म्हणून मग मी असं ठरवलं की आजपासून माझा जावई अथर्व कर्णिक माझ्या बिझनेसमध्ये माझा इक्वल पार्टनर असणार. Wow. So, congratulations, my new business partner. Congrats. सर, हे कसं शक्य आहे? हा? घाबरलास की काय? डोंट वरी. तुला काहीही करावं लागणार नाही. त्यासाठी माझा स्टाफ केपेबल आहे. तू फक्त नावाला बिझनेस सांभाळ, बाकी सगळं आम्ही करू. हो. काय अथर्व, बिझनेस करणं ना रक्तात असावं लागतं. तुला ते नाही जमणार हे मी आधीच गृहीत धरलं होतं. तू काय करायचं, फक्त सांगितलेल्या जागी सही करायचं, बस. दॅट्स इट. काय सर, पण मला हे नकोय. मला स्वतःच्या मेहनतीच्या जोरावर स्वतःच्या पायांवर उभं राहायचं. सॉरी सर, पण मला हे तुमच्या मदतीच्या कुबड्या घेऊन नाही जगायचं. हे बघ अथर्व, उगाच टिपिकल ध्येयवादी वगैरे वागू नकोस. कशाला उगाच लॉंग कट घेतोयस? अरे सगळी ऐशो आराम, सगळी सुख तुझ्या पायाशी लोळत आहेत. कशाला उगाच आडकाठी करतोयस?
अरे एकदा सगळ्यांसमोर फक्त हो म्हण. हे बघ, एका मिनिटात तुझं आयुष्य बदलेल. सर पण मी दुसऱ्या नोकरीसाठी प्रयत्न करतोय. बघा, जगदीश धर्माधिकारींचा जावई नोकरीसाठी वडवड भटकतोय. हे सुद्धा ना मला ह्या सामान्य मुलांचं फार आवडतं. खूप आशावादी असतात. नोकरी मिळणं, ती टिकणं, त्यात एक एक पायरी वर चढत जाणं आणि माझ्या लेवल पर्यंत येणं सगळं सोपं आहे का? आता हा म्हणतोय की बाहेर कुठेतरी नोकरी करून माझ्यापेक्षाही मोठा होणार आहे. बरं मला सांगा, तुमच्यापैकी कुणाकडे आहे का जगदीश धर्माधिकारीच्या जावयासाठी सुटेबल जॉब? अथर्व बाळा, हा भाबडेपणा सोड. तू कितीही मेहनत केलीस, काहीही केलंस, तरी तुला माझ्या बरोबरीला येणं किंवा माझ्यापेक्षा मोठा होणं शक्य नाही. त्यामुळे ऐक माझं, मी जे सांगतोय ते आणि तसंच कर, आणि मी जे देतोय ते घे आणि आरामात जग. हे बघ, तू, अनन्या, तुझे आई वडील, तुझं कुटुंब आणि आणखी 2-4 पिढ्या बसून खाऊ शकतील एवढं मी तुला देऊ शकतो. बोल, आहे मान्य? माफ करा जगदीशराव, नाही तुम्ही जसं तुमच्या लेकीच्या भविष्याचा विचार करून बोलताय ना, तसंच मी माझ्या मुलाच्या बाजूने बोलतो. त्याला आता तुमचं बोलणं कितीही पटलं नाही ना, तरी तो तुमचा किंवा तुमच्या कुटुंबाचा किंवा तुमच्या दोघांच्या नात्याचा अपमान होईल असं आत्ता इथे काही बोलणार नाही. हळूहळू एक एक पायरी न चढता लगेच एकदम शेवटच्या पायरीवर उडी घेण्याचा सोच माझ्या मुलाला नाही आहे. त्याने किंवा त्याच्या पुढच्या 7 पिढ्याने तुम्ही आता म्हणालात तसं बसून खावं अशी आमची अजिबात इच्छा नाही. उलट त्याने त्याचं एखादं छानसं ध्येय ठरवावं, त्यासाठी अपार मेहनत करावी, कष्ट घ्यावेत आणि स्वतःच्या कर्तृत्वावर मोठं व्हावं अशी आमची इच्छा आहे. अहो अशोकराव, काही लोक 1 रूम किचन मधून 1 BHK मध्ये जाणं ह्याला सुद्धा कर्तृत्व समजतात. आता हा मुलगा छोटी स्वप्न बघत बसला तर माझ्या मुलीला चांगली लाईफस्टाईल देऊ शकणार आहे का? ज्यांना सवय असते त्यांचं ठीक आहे हो, पण माझी मुलगी छोट्या घरात काटकसर करत सुखात नाही राहू शकणार. त्यामुळे जे देतोय ते घ्या. नाही तरी सुद्धा ऋण काढून सण साजरे करणं आम्हाला नाही पटत. आणि तुम्ही अजूनही खूप देऊ शकाल, पण ते सगळं स्वीकारण्याची माझ्या लेकाची जर इच्छा नसेल तर कृपा करून तुम्ही त्याला आग्रह करू नका प्लीज.
का नको करू? सांगा ना, का नको करू? बघा, आयुष्यभर तुमच्यासारखं कारकुनी करू देऊ त्याला? नाही नाही, मग त्याला त्याच्या पद्धतीने जगू देत ना. त्याला जे काय करायचं ते त्याला करू देत ना. नाही मी मगापासून मगाशी आल्यापासून तुमच्या मिसेसचं बोलणं ऐकतोय. तुम्ही आमच्या सगळ्यांविषयी सगळं खोटं खोटं सांगताय या मंडळीला. हा नाही मंडळी, हे बघा, मी काय बिझनेसमॅन वगैरे काही नाही. हा बिझनेस वगैरे काही नाही माझा. मी अतिशय सामान्य माणूस आहे. व्हॉलंटरी रिटायरमेंट घेतली, त्यामुळे सध्या घरातच आहे. दादा, नाही नाही, आता मला थांबू नकोस शेखर, बोलू दे आता. मग मी स्वतःबद्दल खरं सांगताना मला कुठल्याही प्रकारची कसलीही लाज वगैरे अजिबात वाटत नाही. आणि एक सामान्य मध्यमवर्गीय माणूस असणं त्यात काही गैर नाहीच आहे. आणि लाजीरवाणं तर अजिबातच नाही का? उलट खोटं बोलून बडे जाऊ मिरवणं हे जास्त लाजीरवाण आहे, नाही का? जगदीशराव, यासाठी तुम्ही माझ्या लेखाची नोकरी काढून घेतली का? हा, त्या अशा मोठ्या मोठ्या गोष्टी तुम्ही त्याच्यावर लादू शकाल? आयुष्यभर तुमचं मिंध करून ठेवू शकाल त्याला? कायम तुमच्या उपकारांच्या ओझ्याखाली दाबून ठेवू शकाल? हा, भर भर पार्टीमध्ये हे असं जाहीर करून त्याला तुम्हाला नकार देता येणं शक्य होणार नाही अशी परिस्थिती आणली त्याच्यावरती तुम्ही. पण त्याच्या वतीने मी तुमच्या या प्रस्तावाला नकार देतो आहे. हा, प्रश्न तुमचा नाही आहे हो. हे बघा, तुमच्या घरात माझी मुलगी सुखात राहते की नाही हे बघणं माझं कर्तव्य आहे. बाबा, मी किती वेळा सांगितलंय तुम्हा दोघांना, मी सुखात आहे यांच्या घरात. मला जसं घर हवं होतं, जशी फॅमिली हवी होती, जसे सासू सासरे हवे होते, जसा नवरा हवा होता, सगळं तसं. ते का कळत नाहीये तुम्हा दोघांना? खूप अभिमान वाटतोय मला माझ्या सुनेचा, खरंच. अगदी योग्य निवड केली आहे माझ्या लेखाने त्याच्या बायकोची. कौतुक आहे मला त्याचं, खरंच खूप कौतुक आहे. ते सुरुवातीला आम्हाला सगळ्यांना जरा जड गेलं तिला स्वीकारणं, पण तिनं मात्र आल्या दिवसापासून आमच्या घरात स्वतःला अक्षरशः झोकून दिलाय. कुठल्याही प्रकारची कसलीही कुरबूर नाही, कसली तक्रार नाही. येईल त्या परिस्थितीची अगदी जुळवून घेते. दोघेही अगदी अगदी आनंदाने संसार करतायत. अहो, काय याच्यापेक्षा आणखी काय हवं असतं आई वडिलांना? जगदीश, हा काय हो इरावतीबाई? आणि बाबा, घरात जागा किती आहे यापेक्षा माणसं सुखाने राहतायत की नाही, आनंदाने राहतायत की नाही हे महत्वाचं नाहीये का? आम्ही सगळे मजेत राहतो आमच्या घरात. मुळात वॉर्मथ आहे, मायेचा ओलावा आहे. आणि जरी वाद झाले, भांडणं झाली, तरी कालचं सगळं विसरून दुसऱ्या दिवशी सगळे एकत्र येतात. समजून घेतात एकमेकांना. छोट्या छोट्या गोष्टी सेलिब्रेट करतात. मी खूप शिकतेय या घरात. काय शिकतेस? लपवाछपवी करणं नाही, म्हणजे नोकरी गेलीये एवढी मोठी गोष्ट सुद्धा या मुलांनी तुझ्यापासून लपवून ठेवली अनन्या. आणि जर तो ही गोष्ट तुझ्यापासून लपवून ठेवू शकतो, तर तो आयुष्यात काहीही लपवून ठेवू शकतो तुझ्यापासून. बरं, आज हे असं म्हणतायत, पण इतके दिवस यांनी सगळ्यांनी तुला ऍक्सेप्ट केलं होतं का?
तुझं तुझं एकतर्फीच चालू होतं सगळं. टाळी एका हाताने वाजत नाही अनन्याची आई. एका छताखाली राहताना एकमेकांकडे पाठ करून नाही राहता येत. इच्छा असो किंवा नसो नाती निर्माण होतातच. हे लग्न पचवायला तुम्हाला जितकं जड गेलं ना तितकंच आम्हाला सुद्धा गेलं. पण आता आम्ही आमच्या नव्या सुनेबरोबर एक नवीन नातं जोडायचा प्रयत्न करतोय, तिला समजून घेण्याचा प्रयत्न करतोय. तुम्ही का आडकाठी करताय? आणि एक गोष्ट मला कळली आहे अनन्याची आई, श्रीमंता घरच्या सगळ्याच मुली सारख्या नसतात. काही अनन्यासारख्या सुद्धा असतात. मध्यमवर्गीय कुटुंबात आनंद मानणाऱ्या, आनंदाने आयुष्य जगणाऱ्या. हे बघा, हे सगळं बोलायला ठीक असतं हो मिसेस कर्णिक, पण परिस्थितीखाली माणसं, त्यांची नाती, हा समजूतदारपणा सगळं फरकलं जातं. नव्याचे 9 दिवस संपले ना की अनन्याला कळेल की या अथर्व सोबत लग्न करून तिने किती मोठी चूक केली. आणि अथर्व, तू सुद्धा माझी ऑफर नाकारून आयुष्यातली खूप मोठी चूक करतोयस. या जगात कोणीही गॉडफादर नसताना स्वतःचा उत्कर्ष करणं फार अवघड असतं. मी माझ्या बाजूने बेस्ट पॉसिबल ऑप्शन्स दिलेले आहेत. नाउ द बॉल इज इन युअर कोर्ट. सॉरी सर, पण मी तुमच्याबरोबर कुठलीही मॅच किंवा कुठलाही गेम खेळत नाहीये. तुमच्या कन्सर्नसाठी थँक्यू सो मच, पण मला माझं आयुष्य दुसऱ्या कोणाच्याही हातात असं सोपवायचं नाहीये सर. ना मी तुमचा घर जावई होणार आहे, ना तुमचा बिझनेस पार्टनर. मी माझ्या पेसने माझ्या मार्गावर चालणार. आणि मला खात्री आहे सर की मला त्यात यश नक्की मिळेल. कुठलाही गॉडफादर नसताना स्वतःचा उत्कर्ष करणं कठीण आहे हे मान्य आहे मला, पण ते अशक्य नाहीये सर. आणि लवकर यश आणि पैसा मिळवण्यासाठी हा असा शॉर्टकट निवडला पाहिजे असं तर मला अजिबात वाटत नाही. आणि राहिला प्रश्न तुमच्या मुलीचा, तर मी तिला आत्तापर्यंत कुठलीही फेक प्रॉमिसेस दिलेली नाहीये. तिला काही वाढवून सांगितलेलं नाहीये. तिला कुठलंही खोटं चित्र सुद्धा दाखवलं नाही. माझं अनन्यावर मनापासून प्रेम होतं, आहे, आणि ते तसंच राहणार आहे. सर, मला असं वाटतं माणसाला जगण्यासाठी ना पैशापेक्षा जास्त प्रेमाची गरज असते. प्रेम, आपुलकी, माया, ह्या सगळ्या गोष्टींबाबत ना माझं घर आणि माझं कुटुंब सगळ्यात जास्त श्रीमंत आहे. आणि अनन्या या श्रीमंता घरची सून आहे.